तर सीना नदीच्या महापुराचा जिल्हा परिषदेच्या शाळांनाही मोठा फटका बसला। जिल्ह्यातील 431 जिल्हा परिषद शाळांचं नुकसान झालंय। शाळेच्या इमारतीला तडे पडलेले आहेत, तर शाळेचं मोठं नुकसान झालेलं। आता विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिक्षण घ्यायचं तरी कसं असा सवाल उपस्थित होतो। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वसीम अतार यांनी। पाहूया। सोलापुरातील सीना नदीला महापूर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यातील माडा असेल, करमाळा असेल, मोहोळ असेल, उत्तर सोलापूर असेल, त्याचबरोबर दक्षिण सोलापूर असेल आणि मोहोळ असेल, या तालुक्यातील जे आहे ते 431 ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, या शाळेचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या शाळेंमधील जे आहे ते साहित्याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर शाळेच्या ज्या इमारती आहेत, या इमारतींना देखील जे आहे ते तडे पडल्याचं आपल्याला जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण सध्या जो आहोत सोलापुरातील तेलगाव या गावी आहोत आणि ही जिल्हा परिषदेची शाळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते शाळेचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर ही शाळेची जी इमारत आहे, त्या शाळेच्या इमारतीला तडे देखील जे आहे ते पडल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सीना नदीला पूर आल्यानंतर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्याचबरोबर गावांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मात्र शाळेचं देखील जे आहे ते यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या शाळेच्या दुरुस्ती लवकरात लवकर जे आहे ते शासनाने करून शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी देखील जे आहे ते गावकऱ्यांकडून यावेळी करण्यात येत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। आणि हे शाळेचं भयानक नुकसान झालं आणि त्यात 4 वर्ग जे आहे ते कोर्टानं बंद केली ते मागच्याच वेळेला, पण आता बाकी सगळीच वर्ग सगळे पाण्यात बुडून नुकसान झालं। सगळं भेगा पडल्या, त्या कमी आम्हाला लवकरात लवकर मदत करून शाळा बांधून द्यावं। आणि लहान मुलांचं जर ही भवितव्य अवघड आहे, जरी शाळा घसरून पडली केली जीवित नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण आहे, म्हणून आम्ही लवकरात लवकर आम्हाला शाळा बांधून द्यावं। आम्हाला अक्षरशः बसवायची मुलं भीती वाटते, त्याच्या तरी त्वरित ह्या शासनाने आमच्या इथं वारंवार महापूर यायला आहे। ही तर आज 80 वर्षाची म्हातारी लोक आमच्या सांगते ते असा पूर कधी त्यांनी सुद्धा बघितला नाही। असला महापूर आल्या कारणाने ह्या शाळेची नवीन दुरुस्ती खोल्या होऊन आमच्या शाळेचे जेणेकरून दप्तर असेल काय असेल तर दुसरा मजला शाळेचा वर्ग करून आम्हाला जेणेकरून त्वरित शाळेची मागणी आमची एकच आहे गावकऱ्याच्या वतीनं, लहान मुलाकडे किंवा सगळ्या जनतेकडे बघून ह्या शाळेचे व्यवस्थापन ह्या शासनाने करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।